प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सात्विक, राजसी आणि तामसी असे 3 शब्द आहारासाठी वापरण्यात आलेले असतात. सात्विक आहार म्हणजे ज्यामध्ये भरपूर फळं, पालेभाज्या, वनस्पती, शाकाहारी गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे सूप, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, भात, चपाती, दही किंवा दूध, मासे अशा प्रकारचं हे चौरस आहार जो असतो त्याला आपण सात्विक आहार म्हणतो. सात्विक आहार स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा चेहरा देखील सात्विक दिसत असतो. त्याची एकंदरीत मनोवृत्तीसुद्धा सात्विक असते. अशा व्यक्तीला चटकन राग येत नाही असा शरीरशास्त्रज्ञांचा कयास आहे. मात्र त्याचबरोबर राजसी आहार घेण्याची देखील माणसाची प्रवृत्ती असते. त्याच्यामध्ये उंची अशा प्रकारचं खाणं पिणं, त्याच्यामध्ये मेवा मिठाई, गोड पदार्थ ह्या सगळ्यांचा समावेश होत असतो. राजसी आहार घेणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील ऐटबाज, रुबाबदारपणा, दिमागदारपणा अशा प्रकारचे गुणवैशिष्ट्ये आढळून येत असतात. दुर्दैवाने अशा लोकांमध्ये अहंकार निर्माण होण्याची दाट शक्यता असते. कारण शरीरामध्ये भरपूर शक्ती असते आणि त्या शक्तीचा पुरेपूर वापर केला जात नसतो. अशी शक्ती मग कुठून तरी बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करत असते. तिसरा प्रकार आहे तामसी. व त्याच्यामध्ये भरपूर मांस, तेलं, तिखट पदार्थ आणि काही वेळेला मद्याचा देखील समावेश केला जातो. अशा व्यक्तीचा चेहरा देखील कालांतराने तामसी दिसू लागतो. ह्या व्यक्तीमध्ये सातत्याने चिडचिडपणा, रागीट वृत्ती, तामसी वृत्ती, संताप, हिंसाचारी वृत्ती, राग, क्रोध, संताप अशा प्रकारे काही दुर्गुण वाढीस लागत असतात. आणि म्हणूनच माणूस जे काही खातो पितो त्याप्रमाणे तो बनत असतो. म्हणून माणसाने आपण काय खातो, आपण काय पितो ह्यावरती बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आजची दोन्ही वाचनं आणि प्रतिसाद स्तोत्र सात्विक जीवनासाठी आपल्याला पाचारण करत आहेत. पहिल्या वाचनामध्ये ज्ञानग्रंथाचा लेखक आपल्याला सांगत आहे की न्यायाची आवड धरा, सरळ मनाने प्रभूचे चिंतन करा, प्रामाणिकपणे प्रभूचा शोध घ्या. त्याची कसोटी न पाहणाऱ्यांना तो सापडत असतो. त्याच्यावर श्रद्धा टाकणाऱ्यांना तो दर्शन देत असतो. म्हणून विपरीत बुद्धीमुळे माणूस देवापासून दूर जाऊ शकतो. परमेश्वराच्या सामर्थ्याची कसोटी पाहणारा मूर्ख त्याच सामर्थ्याने दोषी ठरत असतो. कारण कपटी मनामध्ये ज्ञान प्रवेश करीत नाही किंवा पापांच्या आहारी गेलेल्या शरीरामध्ये ते वस्ती करणार नाही. शिस्तप्रिय आणि शुद्ध आत्मा फसवेगिरीपासून दूर पळून जातो. मूर्ख विचारापासून तो अलिप्त राहतो आणि अन्यायाने डोके वर काढले असता तो त्याला विरोध करतो. हे सगळं आपल्याला कशासाठी सांगण्यात आलेलं आहे की माणसाने आपण सात्विक जीवन जगत आहोत की तामसी जीवन जगत आहोत ते सतत तपासून पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वराच्या सर्व साक्षी, सर्व समर्थ, सर्व ज्ञानी आणि सर्व व्यापी अशा स्वरूपाची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठीच आजच्या प्रतिसाद स्तोत्रामध्ये स्तोत्रकार म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला जाणतोस, माझं उठणं, माझं बसणं हे तू समजतोस, तू दुरून माझे मनोगत जाणतोस, तू माझे चालणे आणि निजणे बारकाईने पाहतोस, माझ्या सर्व वर्तनक्रमाची तुला माहिती आहे. अशा ह्या परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे ह्याची जाणीव माणसाने ठेवायची असते. म्हणून स्तोत्रकार आणखी पुढे म्हणतो की माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे पळून जाऊ, तुझ्यापासून कुठे जाऊ, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी.
अशा प्रकारे नारायण वामन टिळक ह्यांनी देखील गीत रचलं. म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीची सातत्याने जाणीव ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याद्वारे आपोआपच माणसामध्ये सात्विकपणा जागृत होत राहतो. ह्या सात्विकपणासाठी 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या नजरेसमोर ठेवणं गरजेचं आहे, असं शुभवर्तमानामध्ये येशू आपल्याला शिकवत आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट की जीवनामध्ये अडथळे येणार, परंतु ते अडथळे माझ्यामुळे येत नाहीत ना, ह्याची सातत्याने माणसाने तपासणी करून पाहायची असते. दुसरी गोष्ट की कदाचित आपल्या हातून काही चूक घडणार नाही, दुसऱ्यांच्या हातून घडेल. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला समेटाच्या दिशेने वाटचाल करायची. तिसरी गोष्ट सांगण्यात आलेली आहे की पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीचा हृदय आपण जाणून घ्यायचं आणि त्याला सांगायचं मी तुला क्षमा केलेली आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. प्रेषित प्रभूला म्हणाले की आमचा विश्वास वाढवा. तेव्हा येशूने काय सांगितलं बघा, की तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर ह्या तुतीच्या झाडाला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल. अशा सात्विक जीवनाची देणगी परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.